नमस्कार मंडळी. तर रक्षाबंधन स्पेशल गॅस न पेटवता अगदी मार्केटला मिळते ना तशीच मिठाई आज आपण बनवणार आहोत. त्याकरिता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटची पावडर करून घेतली. नंतर त्यामध्ये थोडं कोको पावडर व थोडी पिठी साखर घातली. नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं दूध घालून त्याचा गोळा मळून घेतला. नंतर हाताच्या साह्याने दाखवल्याप्रमाणे त्याला शेप देऊन बाजूला ठेवून दिलं. नंतर बाउलमध्ये मिल्क पावडर घेतलं, पिठी साखर घेतली आणि थोडं थोडं दूध घालून परत त्याचा एक गोळा मळून घेतला. या गोळ्याला आता आपण लाटून घेऊ. त्यासाठी प्लास्टिक पेपरवर थोडं तूप लावून घेतलं. याऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. लाटलेल्या मिश्रणाच्या पोळीवर आधी तयार केलेला रोल दाखवल्याप्रमाणे त्याला गोल गोल फिरवून घ्यायचं. नंतर त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या. आवडीनुसार त्यावर पिस्ता, बदामचे काप घालून त्याला प्लास्टिक पेपरमध्ये रोल करून फ्रीजमध्ये 1 तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं. तर बघू शकता आपली मिठाई छान अशी सेट झालेली आहे. तर स्वस्तात मस्त अशी आपली रक्षाबंधन स्पेशल मिठाई तयार झालेली आहे. तीही अगदी घरच्या घरी आणि अप्रतिम चवीची. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व फॉलो करा. व तुम्ही या रक्षाबंधनाला कोणती मिठाई बनवली ते कॉमेंटमध्ये सांगा.